शांती झाले का सगळे स्थानापन्न झाले आपापली जागा घेतली प्रत्येकाने खरं लवकर प्रथम गुरुवर्ग होईल त्यानंतर सुभाष देसाई दत्तस्तुती घेतली त्यांच्या पाठोपाठ आपण म्हणायचे दत्तस्तुती
मुखारविन्दे विनिवेशयन्तम् मुखारविन्दे विनिवेशयन्तम् वटस्य पत्रस्य कूटे शयानम् वटस्य पत्रस्य कूटे शयानम् बालं मुकुन्दं मनसा स्मरामि बालं मुकुन्दं मनसा स्मरामि ॐ श्री सच्चिदानन्द सद्गुरु शिवगिरि स्वामी महाराज की जय। श्री सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की जय। ओम श्री सच्चिदानंद सद्गुरु स्वामी समर्थ महाराज की जय। ओम श्री सच्चिदानंद सद्गुरु शांति स्वामी महाराज की जय। ओम श्री सच्चिदानंद सद्गुरु गजानन स्वामी महाराज की जय। अवधूत कृष्ण श्री स्मरणीय श्री महाराजांच्या चरणांना विनम्र अभिवादन करून आज आपण या कार्यक्रमाला सुरुवात करतो. आपल्याला सर्वांना निरोप आलेला आहे, मिळालेलं आमंत्रण. त्या आमंत्रणामध्ये आमंत्रण असं आलं आहे की अमुक अमुक ठिकाणी नाम जप यज्ञाचा कार्यक्रम होणार आहे आणि या कार्यक्रमामध्ये तुम्ही सहभागी व्हा, असाच निरोप मिळाला आहे ना. काय वेगळा असेल, अमुक ठिकाणी बा एक सिनेमा ठेवलेला आहे तो बघायला तुम्ही या, असं नाही ना. तर आपण हा कार्यक्रम करतो म्हणजे काय करतोय याची स्पष्ट कल्पना आपल्या मनामध्ये जर असली, याचीच नाही, कुठलंही काम आपण ज्या वेळेला करू त्यावेळेला त्या कामाबद्दलची माहिती अगोदर आपल्या जवळ असली, त्याची स्पष्ट कल्पना आपल्या जवळ जर असली तर आपण करतोय ते काम अधिक यशस्वी होते, अधिक चांगल्या तऱ्हेने पार पडते. आणि म्हणून आज नेमकं नामजप यज्ञ म्हणजे काय करायचं आहे, आपण म्हणजे काय करतोय हे आपल्या सर्वांना माहिती असणं आवश्यक आहे. आणि ही माहिती आपल्या दैनंदिन जीवनामध्ये रोज आपल्या उपयोगाला येणार आहे. आणि म्हणून नीट लक्ष देऊन ह्या आता जे चर्चा होणार आहे आपली, ती आपण नीट लक्ष देऊन ऐकायची. तर आता नामजप यज्ञ म्हटल्यानंतर आपल्याला कल्पना आली असेल की आपण कुठल्या तरी नामाचा जप करणार, बरोबर आहे ना. त्या नामाला आणखी एक शब्द आहे. काय शब्द आहे? मंत्र. कुठल्या तरी मंत्राचा आपण जप करणार, बरोबर आहे ना. पण मंत्राचा जप करणार असं म्हणताना मंत्र म्हणजे काय हो नेमकं, कोणाला सांगता येईल? माहिती असेल तर सांगा. चुकीचं असलं तरी सुद्धा चालेल. आज इथे आपल्याला कोण हसणार नाही. हा सांगा. पवित्र उच्चार. पवित्र उच्चार. आणखी कोणाला काय म्हणायचं आहे? आपण एक आपलं आराध्य दैवत किंवा गुरुनी दिलेला जो मंत्र असतो त्याचं नाव घेतो. अजून काय कोणाला सांगायचं आहे? सगळ्यांनी बोलायचं आहे. आपली चर्चा झाली तर आपल्या मनातल्या संकल्पना बाहेर येतील आणि आपण तुमच्या चुका काढण्यासाठी किंवा तुमचं ज्ञान किती आहे ते तपासण्यासाठी या प्रश्नाला विचारत आहे.
तर आपलं कुतूहल वाढवण्यासाठी प्रश्न विचारतो. मग अजून आणखी कोणाला काय सांगायचं असेल तर सांगा. नाही, मंत्र ह्या शब्दाची फोड आमच्याकडे सत्संग चालतात त्याच्यात केली आहे. काय केली आहे? मनाच्या अंतरात्म्यातून केलेली, मनाच्या अंतरात्म्यातून केलेली हा वा बरोबर. मंत्र या शब्दाची हे फोड अशी आहे, मननात त्रायते इति मंत्र. हा संस्कृतमध्ये समजा हा संपूर्ण भाग आहे, त्यामुळे आपल्या कदाचित लक्षात येणार नाही. अर्थ त्याचा असा आहे, सतत मनन केल्यामुळे तरुण जाण्याची जी प्रक्रिया किंवा जी क्रिया त्याला म्हणतात मंत्र. मनन केल्यामुळे तरुण जाणं नेतो तो मंत्र. परत बघा, मनन केल्यामुळे तरुण नेतो तो मंत्र. असे आपल्या वेदामध्ये, शास्त्रामध्ये आणि पुराणामध्ये अनेक मंत्र आहेत, अनेक मंत्र आहेत. गायत्री मंत्राला तर आपल्या इकडे महामंत्र म्हटलेला आहे. हा मंत्र जर आपण हे केला म्हणजे त्याचा जप केला आणि त्याच्यातल्या जर सिद्धी आपल्याला मिळाल्या तर समोर अशी सुटी लाकडं ठेवली आणि हा मंत्र म्हटला तर ती लाकडं पेटतात अशी त्याची सिद्धी. महामृत्युंजय मंत्र, त्र्यंबकम यजामहे सुगंधिम पुष्टिवर्धनम, मृत्यूवर विजय मिळवता येतो. संजीवनी मंत्र आहे, मेलेल्या माणसाला जिवंत करता येते. असं सामर्थ्य असलेले हे मंत्र आहेत, अनेक मंत्र आहेत. पण मला सांगा, इथे बसलेल्या लोकांपैकी कोणी गायत्री मंत्र म्हणून लाकडं पेटवली एखाद्याने असा कोणी बघितलाय का? मृत्युंजय मंत्र म्हटला, मृत्युंजय मंत्राची साधना केली आणि मृत्यूवर विजय मिळवला असा माणूस कोणी बघितला? मी बघितला. हिमालयामध्ये 1500 वर्ष आयुष्य असलेले एक साधू आजही आहे. वय वर्ष किती? ज्यांना बघायला जायचं असेल, दर्शनाला जायचं असेल जाऊ शकता, मी त्यांचा पत्ता देईन. आजही आहे. महामृत्युंजय मंत्राच्या साधनेने मृत्यूवरती विजय मिळवता येतो. बरोबर आहे. संजीवनी मंत्र आहे, त्या संजीवनी मंत्राची साधना केली तर मेलेल्या माणसाला जिवंत करता येते. बघितलाय कोणी जिवंत केलेला कधी? शुक्राचार्यांनी केला होता तो भाग वेगळा, पण आता तसं केलेलं नाही आणि ते आपल्या हातूनही घडणं खूप कठीण आहे. त्याचं कारण मी पुढच्या भागामध्ये सांगणार आहे. तर हे जे मंत्र आहेत, हे मंत्र एकंदर 3 प्रकारचे आहेत. नीट लक्ष द्या. मंत्र एकूण 3 प्रकारचे आहेत. पहिला जो आहे प्रकार तो वेदोक्त मंत्र, म्हणजे जे वेदांमध्ये आलेले आहेत त्याला म्हणतात वेदोक्त मंत्र. दुसरे पुराणोक्त मंत्र आहेत, पुराणांमध्ये आलेले मंत्र आहेत. म्हणजे वारकरी संप्रदायाचे जे साधक आहेत, हे साधक वारीला जातात, तिथे माळ घालून येतात आणि त्याच्यानंतर ते एक मंत्राचा जप करतात, जय जय रामकृष्ण हरी. हा पुराणोक्त मंत्र आहे. किंवा ह्याला दुसरं एक नाम आहे नाममंत्र. आणि त्याच्यानंतरचा तिसरा जो प्रकार आहे, त्या तिसऱ्या प्रकाराला म्हणतात सांप्रदायिक मंत्र. गुरूंकडून शिष्यांकडे तो मंत्र असा संक्रमित होतो, त्याने त्याच्या शिष्याला द्यायचा. हा मंत्र कुठल्याही शास्त्रामध्ये, कुठल्याही पुराणामध्ये, कुठल्याही वेदामध्ये लिहिलेला नाही. हा फक्त गुरुमुखातून धारण करायचा असतो, म्हणून त्याला सांप्रदायिक मंत्र असं म्हणतात. सांप्रदायिक मंत्र म्हणण्याचं दुसरं कारणच आहे, आपल्या इकडे खूप संप्रदाय आहेत. आता मी एक नाव घेतलं, वारकरी संप्रदाय, नाथ संप्रदाय. मी ज्या संप्रदायामध्ये वावरतो तो गिरी संप्रदाय आहे. गिरी, पुरी, भारती, सरस्वती असे संप्रदाय. आणि ह्या संप्रदायाची स्थापना कोणीतरी केलेली आहे. हा विषय नाही आजचा, पण मी आता मला हे आला सहज निघाला म्हणून सांगतो. गिरी, पुरी, भारती आणि सरस्वती या संप्रदायाची स्थापना ही भगवान शिवाने केलेली आहे, शंकराने केलेली आहे. आणि भगवान शंकराने पार्वतीला एक मंत्र दिला. तो मंत्र माशाच्या उदरामध्ये असताना मच्छिंद्रनाथाने ऐकला आणि त्याच्यानंतर तो भूतलावरती त्याने आपल्या शिष्याला, त्याने आपल्या शिष्याला, त्याने आपल्या शिष्याला असा देत तो तिथपर्यंत आला. पण तो मंत्र तुम्हाला कुठे पुस्तकात लिहिलेला मिळणार नाही. तो गुरुमुखातूनच धारण करावा लागतो आणि गुरुमुखातूनच घ्यावा लागतो. हल्ली काही गुरु असे झालेले आहेत, त्यांच्या मनाला वाटेल तो मंत्र सांगतात, हा सांप्रदायिक मंत्र.
असं नाही. पार्वतीला जो मंत्र दिलाय तो मंत्र दुर्मिळ आहे, कोणालाही मिळणार नाही. तो फक्त सद्गुरूंच्या मुखातूनच मिळेल. जे खरोखर सद्गुरूंचे शिष्य आहेत, जे सद्गुरूंचे उपासक आहेत, ते भाग्यवान आहेत. त्यांनाही भगवान शंकरांचा हा प्रसाद गुरुमुखातून मिळू शकतो, बाकी कोणाला नाही मिळत. आणि या मंत्राचं श्रेष्ठत्व मोठं आहे. कुठलाही मंत्र म्हटला तर तो मंत्र सिद्ध करायच्या काही पद्धती आहेत. उदाहरणार्थ आता मी महामंत्र म्हणून ज्याचं नाव घेतलं, कुठला महामंत्र? गायत्री मंत्र. या गायत्री मंत्राची आता मी सांगितली तशी जर हे बघायची असेल, आपल्याला सिद्धी बघायची असेल, ज्याची हिंमत असेल त्याने करून बघा. ही सिद्धी मिळवायची असेल तर तो जप कसा करायला पाहिजे? तर त्या मंत्रामध्ये एकूण अक्षर किती आहेत त्या अक्षरांच्या पटीत, लाख पटीमध्ये जप करायचा. गायत्री मंत्रामध्ये 24 अक्षर आहेत. किती जप करायला पाहिजे? 24 लाख. 24 लाख जप करून झाल्यानंतर त्याच्या 1 हवन करायला पाहिजे. म्हणजे होम करायचा, त्या होमामध्ये त्याच्या 1 पटीने हवन करायचं. त्याच्या 1 ब्राह्मण भोजन, त्याच्या 1 सुवासिनी पूजन. हे केल्यानंतर त्याची थोडीशी सिद्धी आपल्याला प्राप्त होणार. त्याच्यानंतर तो जप करण्यापूर्वी हा गायत्री मंत्र जो आहे तो शापित मंत्र आहे. मंत्र महामंत्र आहे, पण तो आहे कसा? शापित. आणि तो शापित मंत्र असल्यामुळे पहिल्यांदा त्याचं शापोद्धारण करायला पाहिजे, शापातून त्याला मुक्त करायला पाहिजे. मुक्त करून झाल्यानंतर ह्या सगळ्या प्रक्रिया करायच्या. करणार का घेऊ? दोन करा, ज्यांना करायची इच्छा असेल नाही झालं शक्य नव्हतं. बरोबर. मग आता इतकी मोठी सिद्धी असलेला मृत्यूवर विजय मिळवण्याचा हा मंत्र सुद्धा, हा महामृत्युंजय मंत्र, तो सुद्धा एवढा मोठा आहे. आपल्याला हाव सगळ्यांना आहे याची सिद्धी आपल्याला पाहिजे म्हणून. त्याच्यासाठी करावी लागणारी साधना जी आहे ती साधना आपण करू शकतो का? नाही करू शकतो. त्यामुळे मोठ्या स्वरूपाच्या ह्याच्यामध्ये सामर्थ्य असून सुद्धा त्याचा आम्ही सर्वसामान्य लोक फायदा घेऊ शकत नाही. मग काय करायचं? असं जायचं आपण आलो तर सवरती काय. म्हणून मग काही याच्यामध्ये संप्रदायामध्ये आमचे गोसावी गुरुजी बसलेले होता, गुरुपीठावर आरूढ आहे आणि त्यांचीच परवानगी घेऊन आणि त्यांच्या साक्षीने मी हा विषय बोलतोय. खरं असले विषय सर्वांसमोर मांडायचे नसतात, बोलायचे नसतात. अतिशय गुह्य ज्ञान आहे आणि मी आज सर्वांच्या समोर हा विषय मांडतो. माझ्या सद्गुरूंजवळ म्हणजे त्यांची परवानगी घेऊन हा विषय मांडतो. आणि अत्यंत महत्त्वाचा आपल्या जीवनातला हा विषय, म्हणून त्याच्याकडे लक्ष द्यायला पाहिजे. हे मोठे मोठे जे मंत्र आहेत, या मोठ्या मोठ्या मंत्रांची साधना आपल्याला करता येणार नाही. मग आपण असंच सर्वसामान्य माणसासारखं जायचं का? नाही जायचं. मग आपल्याजवळ काही ना काही शक्ती असली पाहिजे, आपल्याजवळ काही ना काही दैवी पावर असली पाहिजे. द्वापार युगामध्ये, त्रेतायुगामध्ये, सत्ययुगामध्ये माणसांना 1000 वर्ष, 100 वर्ष असे आयुष्य होते. आता कुठल्या पुढच्या क्षणाला काय होणार आहे आपल्याला माहिती नाही. आपलं आयुष्य किती आपल्याला सांगता येणार. ह्या युगामध्ये 100 वर्ष लोक जगत होते आणि त्यावेळेला त्यांना ह्या सगळ्या उपासना आणि साधना करणं शक्य होतं. आता आपल्याला शक्य नाही. ते शहरात मुंबईत राहून तर मुळीच शक्य नाही. आता हा साधना वर्ग जो घेतला, तो साधना वर्ग घेताना सुद्धा हे जे होते संयोजक, ते त्याने पहिला हे काढला. आपण सोमवारी घेऊन कसं झाले, सगळ्यांना कामावर जायचं असते ना, 8-5ची गाडी पकडायची, 9 वाजता येणार. आज आपण जो जप करणार आहोत तो खरा गुरुवारी घ्यायला पाहिजे होता, गुरुवारच्या दिवशी. पण गुरुवारी जर घेतला असता तर तो मी आणि 1-2 घेतून साधे तितक्याने घेतला असता आणि आमचं कल्याण झालं. कारण काय? कामावर जायचं आहे, नोकरीला जायचं. नोकरी धंदा सांभाळून आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी करायच्या आणि त्यासुद्धा लवकर फलद्रूप होतील, लवकर ह्याला येतील, फळाला येतील, अशा तऱ्हेच्या आपल्याला साधना करायच्या. त्या कुठल्या कराव्या? हा अत्यंत महत्त्वाचा विषय. म्हणून मग माझे सद्गुरू 108 श्री महंत शिवगिरीजी महाराज यांनी मला जो मंत्र दिला, मला जो मंत्र शिकवला, जो सर्वसामान्य माणसाने कोणीही करू शकतो. आता आमच्याकडे सांप्रदायिक नाही, हा मंत्र सांप्रदायिक नाही.
जो मंत्र शिकवला त्या मंत्राचा आमच्या आहे शिवगिरी परिवाराचे साधक जपही करतायत, त्याची थोडीशी तीव्रता वाढावी, तुझा जप अधिक व्हावा म्हणून त्या उद्देशाने आपला आजचा हा कार्यक्रम घेतलेला आहे. या कार्यक्रमामध्ये 3 सत्र होणार आहे. काही ठराविक माळांचा जप होईल, त्याच्यानंतर विश्रांती, त्याच्यानंतर पुन्हा एकत्र बसणार, पुढची स्टेज तिथे शिकणार, परत विश्रांती घेणार, त्याच्यानंतर परत हे करणार, पुढची स्टेज शिकणार, पुन्हा हे करणार. तर मंत्राचे मी आता जे प्रकार सांगितले 3, तसे आणखी कोड भाग आहेत 3. जप आपण कशाने करतो, कसा करतो, तोंडाने, बरोबर आहे ना. काल एक साधना वर्ग होता, त्या साधना वर्गामध्ये बसलो होतो, तोंडाने जप करत होते सगळेजण. आणि त्याच्यामध्ये एक मातोश्री कोकणात अशा भिंतीला टेकून बसलेल्या, जप करता करता त्याच्या झोपल्या. त्या जप संपल्यानंतर उठल्या. असा बऱ्याच ठिकाणी हे बघायला मिळतो. म्हणून सकाळच्या वेळेला कार्यक्रम घेतात. जर जप आपण तोंडाने करतो, या तोंडाने सुद्धा करतो असं म्हणतोय की चुकीचं आहे. आपल्याला भगवंताने एकंदर 4 वाचा दिलेल्या आहेत. प्रत्येकाला वाचा किती दिलेले आहे, कोणाला माहिती आहे त्यांची नावं? आपल्या 4 वाचांची नावं ज्याला माहिती आहे त्यांनी हात वर करा. अशा 4 वाचा आहेत, परा, पश्चंती, मध्यमा आणि वैखरी. आश्चर्य वाटेल, आम्ही बोलतोय तर नेहमी तोंडाने बोलतो की हे काय नवीन नवीन शिवाय येत आहेत आम्हाला, बरोबर आहे ना. आता या वाचा कशा असतात की केव्हा केव्हा वापरतो, त्याचं थोडंसं हे विश्लेषण करतो. पहिली जी वाचा आहे परावाचा, या परावाचेचा उगम आपल्या बेंबीच्या नाभिकमलापासून होतो. पश्चंती, त्याच्यानंतरची वाचा पश्चंती, तिचा उगम आपल्या हृदयातून होतो, म्हणजे छातीच्या खड्ड्यातून. तिसरी वाचा जी आहे तिचा उच्चार आपल्या मध्यमेतून होतो. आणि चौथी वाचा जी आहे ती वैखरी, म्हणजे वाणीने. काय फरक आहे याच्यामध्ये बघा. कुठून उगम होतो ते ऐकलं, परिणाम काय करतो ते बघा. आपण आता उलट जाऊया. पहिल्यांदा वैखरी वाचा. वैखरी वाचा कुठून, तिचा उगम कुठे आता सांगितलं, तोंडातून. आणि तोंडातून निघणारी जी वाचा आहे ना, त्याच्यामध्ये जास्त पावर नाही. कशी वापरतो ती बघा. आपल्या इकडे कोणतेही पाहुणे आले घरी की त्यांचं अतिथी देवो भव या न्यायाने आम्ही स्वागत करतो. स्वागत करताना ही पद्धत बघा कशी आहे. विशेषतः ह्या बाजूच्या लोकांकडे ती जास्त आहे. पाहुणे आले काय काय विचारतात, माझ्या घरातला काय मातोश्री चहा घेणार काय होय आता बाबा. काय अर्थ काय आता, चहा घेणार कॉफी घेणार. याचा अर्थ असा आहे, कॉफी नाही, याचा अर्थ असा आहे की घरी आलेल्या पाहुण्याने, आता कुठला पाहुणा सांगेल द्या म्हणून, माझ्यासारखा पेशाला बसेल तो बोलेल बनवा म्हणून. पण बाकी सहसा बोलणार नाहीत कोण. काय सांगतील, नको आता लाव दे, घेऊन आलो. बरं झालं, कटकट गेली ते चहा बनवायची, बरोबर ना. याला म्हणतात वैखरी वाचा, वाणीने उच्चार केलेला आहे, त्याच्यामध्ये हे नाही, प्राण नाही. दुसरी जी वाचा आहे ती घशातून घेतली. पाहुणे कोणतरी आले की लगेच बसा 2 मिनिटं. त्या दिवशी तिथल्या तरी महिनेने गेलो होतो. आम्ही तिथे जाऊन गप्पा मारत बसलो. आणि गप्पा मारत बसलेला असताना तिने केव्हा चहा बनवला मला माहिती नाही. आणि थोडा चांगलं चहा दिला आणि त्यावेळेला तिने सांगितलं चहा. हे जे बोल निघाले ना ते मध्यमेतून, म्हणजे कंठातून. दादा माझ्या घरी आलेले, त्यांनी चहा घेतला पाहिजे, त्यांना चहा दिला पाहिजे. विचारायची गरज नाही. मी गृहस्थ आहे आणि गृहस्थ असल्यामुळे आलेल्या पाहुण्याचं स्वागत करणं हे माझं कर्तव्य आहे. या कर्तव्याच्या भावनेतून ज्या वेळेला त्याचं स्वागत करतो त्यावेळेला जी वाचेचा उगम होतो तो उगम आपल्या कंठातून होतो. म्हणून तिला मध्यमा वाचा असं म्हणतात. काय म्हणतात? त्याच्यानंतरची पश्चंती बाबा ही सुद्धा ह्याच याला वर्गाला जास्त लागू पाहिजे.
घरात पाहुणा आला काय त्या महिलेची, घरातल्या महिलेची इतकी धावपळ असते ना, काय विचारून सोय नाही. काय पोहे बनवणार, भजी बनवणार, काय काय वाटेल ते बनवणार. पाहुणे विचार सांगत असतात काय बनवणार, नाही नाही असं नाही झालं, घेतलंच पाहिजे. आणि ते आलेले जे पाहुणे असतात त्या पाहुण्यांच्या तोंडात सुद्धा कोंबण्याची तयारी असते, कारण ते पाहुणे आलेले असतात ते माहेरून आलेले असतात. बरोबर आहे ना? तर माहेरच्या पाहुण्यांचं कौतुक करणं, त्यांचं आगत स्वागत करताना जी वाचा छातीच्या हृदयापासून निघते, कारण तिला माहिती असते वडील आलेले आहेत ना, ज्यांना ती बाई कांदा भाजी नाही चालणार, ती मेथीची भजी गोल असतात ती बनवली तर ती चालणार, त्यांच्या दाताला लागणार आणि तीच भजी बनवणार. ही पश्चंती वाचा हृदयातून निघालेली. आणि ती चौथी वाचा जी आहे, शेवटची वाचा, त्याला म्हणतात परावाचा. याचा अनुभव फार कमी येतो लोकांना, खूप कमी येतो. ही परावाचेचा उगम नाभिकमलातून होतो आणि तो केव्हा उच्चारली जाते ती वाचा म्हणजे ज्या वेळेला आपल्या प्राणावर किंवा आपल्या घरावर किंवा आपल्या संपत्तीवर मोठं संकट कोसळलेलं असते, त्यावेळेला माणूस अगदी जोरात ओरडतो आणि सांगतो वाचवा वाचवा वाचवा. जोरात जरी ओरडला ना, आवाज लहान असला तरी सुद्धा तो म्हणत असतो मला वाचवा वाचवा वाचवा, कारण त्याच्या मनात तळमळ एकच असते, ह्या प्रसंगातून माझी सुटका व्हायला पाहिजे. एखादा माणूस उडायला लागला, पोहता येत नसेल तर त्यावेळेला तो जोरात आकांताने ओरडतो वाचवा वाचवा वाचवा. हा जो भाग आहे, ही वाचायची, हा शब्द जो निघतो ना, तो बेंबीच्या नाभिकमलापासून निघतो. म्हणून आम्ही काही वेळेला बोलतो तुझा अरे काय त्या बेंबीच्या देठापासून ओरडतोय असं बोलतो. अशा भगवंताने आपल्याला 4 वाचा दिलेल्या आहेत. या 4 वाचांचा नेहमी आपण वापर करत असतो. कशासाठी? आपलं दैनंदिन जीवन जगण्यासाठी. भगवंताने आपल्याला जन्म कशासाठी दिला आहे माहिती नाही. मानव प्राणी तयार करायच्या आधी भगवंताने आपली सृष्टी सगळी बनवली, सृष्टी निर्माण केली. सृष्टीतले लोक आपल्यासारखेच सगळे कार्य हे करत होते, आपापलं जीवन जगत होते, पण त्यांना बुद्धी दिली नव्हती. आणि त्यामुळे फक्त जन्म घ्यायचा, खायचं जेवायचं, काय हौसमौज करायची असेल ती करायची, आणि जेव्हा तरी ज्यावेळेला अंत येईल त्यावेळेला मरून जायचं. अशी प्रकारे प्राणी निर्माण केले. देवाला पश्चाताप झाला, ही सगळी सृष्टी निर्माण करून फायदा काय झाला? माझी कोणच नाही आठवण काढत, म्हणून त्याने आणखी एक प्राणी बनवला. त्या प्राण्याचं नाव आहे मानव प्राणी. आणि ह्या मानव प्राण्याला बनवलं त्याचं कारण असं आहे की ह्या मानव प्राण्याने माझी आठवण करावी, माझं चिंतन करावं, माझं भजन करावं, माझ्या कलेचं कौतुक करावं. याच्यासाठी भगवंताने हा मानव प्राणी निर्माण केला. पण मानव प्राण्याने सुद्धा बाकीच्या सगळ्या प्राण्यांजवळ बघितल्यानंतर यांचं जीवन जास्त बजेट चाललेलं आहे, आम्ही कशाला याच्यात काय, म्हणून तो सुद्धा हळूहळू ते इतर प्राण्यांसारखाच लावायला लागला. भगवंताचं कौतुक हा विषय संपला. मी आधी कौतुकाने आमच्या साधकांना सांगतो, काही वेळेला विचारतो सुद्धा, कौतुक कोणाचं करतात माहिती आहे का? आमच्या हिचं. बरोबर आहे ना? चुकीचं असेल सांगा, तुम्ही दुरुस्त सांगा. कौतुक करायला पाहिजे कोणाचं? देवाचं. करतो कोणाचं? बायको. आणि बायका असेल तर नवऱ्याचा. आमच्या मालवणी भाषेमध्ये याच्यामध्ये एक कथा आहे. एकदा एक नवरा असा गावी गेला होता आणि गावी जाताना बायकोला नथ घेऊन गेला. नेल्यानंतर हातात दिली. बायकोला एवढं कौतुक वाटलं आणि त्या कौतुकाने ती नथ सुद्धा तिने कानात घातली. त्यावेळेला हे करत होती, भाकरी वाजवत होती. बाजूला बारकी एक छोटी मुलगी होती आणि शेजारी आली होती तिच्याबरोबर गप्पा मारायला. त्या शेजारीला बघितल्याबरोबर ही काय सांगते माहिती आहे आपल्या मुलीला, आमच्या इकडे गावात लहान मुलींना बायग्या म्हणायची लय सवय, बायग्या म्हणतात. बरोबर? म्हातारी बाई भाकरी बांधते आणि सांगते काय माहिती आहे आपल्या मुलीला, जा भो टंगा बोलवला. कळलं मला काय सांगायचं ते? याला म्हणतात नवऱ्याचं बघ. बरोबर आहे? पण त्या बाईने हा विचार नाही केला. शेजारणीला दाखवायची, आपली न दाखवायच्यासाठी तिने अशा तऱ्हेची हालचाल केली. हे आपल्या सर्वांच्या लक्षात आलं. पण समजा तिच्या ह्याच्यावरती चेहऱ्यावर नाकच नसतं,
काय दाखवलं असतं? कौतुक करायचं झालं तर आपल्या नवऱ्याने दिलेली नथ ज्या नाकामध्ये मी घातली आहे ते नाक ज्या भगवंताने दिलं त्याचं किती कौतुक करायला पाहिजे? नाही करत आहे. आणि हे करत नसल्यामुळे या चुकीच्या मार्गाने जात असल्यामुळे आमच्या जीवनामध्ये वेगवेगळ्या समस्या, वेगवेगळ्या अडचणी, वेगवेगळी संकटे ही पावला पावलावरती साठवलेली आहे. पावला पावलावर साठवलेली आहे. याच्यातून मुक्त व्हायचं असेल, याच्यातून मोकळं व्हायचं असेल तर काय करायला पाहिजे माहिती आहे? आपल्या सगळ्यांचे माझ्या सुद्धा सुदैवाने काल साई सच्चरित्राच्या 22व्या अध्यायावरती सत्संग आणि त्या 22व्या अध्यायाचं सूत्र असं आहे की आईच्या गर्भामध्ये वाढणारे जे लहान मूल आहे त्या मुलाची काळजी, गर्भात असलेल्या मुलाची काळजी आई ज्या पद्धतीने घेते त्या पद्धतीने सगळ्या मायांची माणसांची काळजी घेणारी आणखी एक आई आहे. त्या आईचं नाव आहे गुरुमाऊली. काय म्हणतात? गुरुमाऊली आपल्या लेकरांचं म्हणजे शिष्यांचं, आपल्या भक्तांचं पालन पोषण गर्भात असलेल्या बाळाची आई जशी पालन पोषण करते त्या पद्धतीने करते. म्हणून आपल्याला हा नरदेह प्राप्त झालेला आहे. प्राप्त झालेल्या नरदेहाला आईने उदरातून बाहेर काढला. आम्ही आमच्या सद्गुरूंच्या कधी उदरात जाणार आहोत. सुखाचं जीवन जगायचं असेल तर हा एकच मार्ग आहे. सगळ्यांना गुरु सगळ्यांना भेटतात आणि इतके तरबेळ गुरु असतात. मला विचारून जाईल. माझा एक मित्र होता त्याने मला सिगारेट ओढायला शिकवली आणि त्यावेळेला ती सिगारेट होती. आता आहे की नाही माहिती नाही. काय कूल नाही नक्की होती पण ना कूल. तर ती कूल सिगारेट खरोखरच एकदम कूल म्हणजे थंड. धूर आतमध्ये घेतला की ठसका नाही लागत. आता नवशिकेचे तरुण असतात ना त्याने सिगारेट तोंडात घेतली आणि धुरका मारला की ठसका लागतो. अरे मारतो ना रे सिगारेटचा झटका हे घेतला कारण झटका मारतो ना, ठसका लागतो ना. करायचं तुम्हाला दोघांनाही विचारतो. म्हणून मग त्याने ती सिगारेट कशी पियायची हे पण हे सिगारेट किंवा बिडी वाढणारे लोक त्याने आगवड करायला नाही. राजाची गरज नाही. पितो तर पितो कोणच नाही असं पाहिजे. पण सिगारेटचा किंवा आस्वाद घ्यायचा असेल तर मी शिकवतो. काय करायचं? सिगारेट पेटवल्यानंतर सिगारेटचा धूर तोंडामध्ये हाकवायचा. त्याच्यातला थोडासा पहिल्यांदा जरा जास्त प्रमाणात बाहेर सोडायचा आणि थोडा जो शिल्लक राहील ना तो आतमध्ये तोंडाने श्वास घेऊन घशापर्यंत पोहोचवायचा. म्हणजे घासाच्या दुधाने शेकला पाहिजे. अशी एकदा चटक लागली, सगळ्यांनी करून बघा. अशी एकदा चटक लागली ना काही सिगारेटची सवय सुटणार अशी घे. आणि ती मला लहानपणी शिकवली होती एका माणसाला. तर ही सिगारेट पियायला शिकवली म्हणून तो माझा कोण झाला बरोबर आहे. एकदा आणखी एक गंमत झाली. काळा चौकी आपल्या इकडे काळा चौकी नावाचा आहे विभाग एरिया. त्या एरियामध्ये काही पाकिट मारायला पकडलं. त्याच्यामधला एक पाकिट मार होता ना तो अतिशय हे होता म्हणजे खट्याळ पण होता. पोलिसांनी त्याला एवढं मारलं का विचारून जायला. आणि पकडले आरोपी की त्याला कोर्टात घेऊन जायला लागले. कोर्टात घेऊन चालले होते तेव्हा एका हवालदाराने त्या पाठीमागून पुन्हा त्याच्या ढोंगणावर लाथ मारली आणि सांगितलं चांगला शब्द वापरला आहे तुम्ही ना वापरू शकत. चोऱ्या करतोस आता चोरी करून जातो कर आता कशी ती चोरी. कोर्टात गेले. कोर्टातली केस आटपली. पुन्हा पोलीस स्टेशनला आले. पोलीस स्टेशनला आल्यानंतर ह्या पोलिसाच्या लक्षात आलं की माझं पाकिट कोणीतरी मारलं. तो सगळीकडे शोधतोय. या चोराने विचारलं काय व्हावं काय शब्द आहे म्हणजे पाकिट मारलं रे माझं मुली. त्यामुळे आपल्या खिशातलं त्याचं पाकिट वगैरे काढलं त्याच्या हातात दिलं. चोऱ्या पकडणाऱ्या पोलिसाचं पाकिट मारलं. किती शितापेने किती कसं बसलं. हे असंच नाही आलं. तो आईच्या उदरातून आला त्यावेळेला शिकून नाही आला. त्याला कोणीतरी शिकवलं. हे शिकवणारा जो असतो त्याला सुद्धा काय म्हणायचं आपल्याला शाळेत लिहायला वाचायला शिकवतात ते कोण बरोबर आहे ना. सगळ्यात पहिल्यांदा जर आपल्याला कोण शिकवत असेल तर आपली आई. हाताला धरून चालायला शिकवते आई आपली
हे सगळे गुरु आहेत. आई म्हणायला शिकवते, बाबा म्हणायला शिकवते, पप्पा म्हणायला शिकवते, काय असेल ते. हल्ली तर पप्पाला पप्पा पण नाही म्हणून पापा म्हणतात. नाही, पापा पापा. एका ठिकाणी गंमत चालली होती. एक लहान मुलगा होता, तो आपल्या बापाला सांगतो काय माहिती आहे, बाबा घोडा घोडा घाला ना. माझ्या बाबाने घोडा गेला. मम्माला सांगितलं, मम्मा मला घोड्यावर बसव ना. मग मम्माने त्याला घोड्यावर बसवलं. खाली पाप आणि वरती पाप चालली होती शर्यत. बापाला आपण काय म्हणतो, पापा. पापाचा मूर्तिमंत पुतळा म्हणजे आपला बाप. म्हणून त्याला नाव काय दिलं आपण, पापा. पप्पा पण हल्ली म्हणत नाही, आपण पापाच म्हणतो, कारण ते पापच आहे. आईला मम्मा म्हणतो, मम्मी. बरोबर. मम्मी कोणाला म्हणतात माहिती आहे का आपल्याला? आपल्या जुन्या साधकांना माहिती आहे, बाकीच्या नवीन साधकांना माहिती आहे. ग्रीक संस्कृतीमध्ये आली होती, आता नष्ट झाली. या ग्रीक संस्कृतीमध्ये काय करायचे, माणूस एखादा मेला की मेलेल्या माणसाच्या अशी बॉडी हे करायचे, प्रेत असं झोपवायचे. त्याच्या आवडीच्या वस्तू वगैरे सगळ्या त्याच्याजवळ जमा करून ठेवायचे. 24 तासपर्यंत ते प्रेत तिथे असायचं. चांगल्या कपड्याने नटवून पिटवून बावलीसारखं बुटबुटीत बनवायचे. त्याच्या आवडीच्या वस्तू तिथे ठेवायचे. आणि त्या प्रेताला त्या ग्रीक संस्कृतीमध्ये काय म्हणायचे माहिती आहे का, मम्मी. आम्ही कोणाला म्हणतो, आपल्या जिवंत आईला जिवंतपणे मारून टाकतो. फक्त तिथे पिंडदान करायचे शिल्लक ठेवतो. मगाशी जे मी म्हणालो महामंत्र, त्या महामंत्राचा आणखी एक भाग तुम्हाला आता थोड्या वेळाने सांगणार आहे. त्या महामंत्रामधला सगळ्यात मोठा महामंत्र जर कुठला असेल, सगळ्यात मोठा महामंत्र, तर त्या महामंत्राचं नाव आहे. आणि याची सिद्धी प्रत्येकाने मिळवलेली आहे, प्रत्येकाने घेतलेली आहे. कशी ती बघा, तो महामंत्र 2 अक्षरी आहे. आणि हा 2 अक्षरी महामंत्र म्हणजे आई. ह्याच्यामध्ये एवढी पावर आहे, एवढी पावर आहे ना, का विचारून जाईल. आम्ही त्याचा अनुभव घेतो, अनुभूती त्याची येते, पण त्याच्याकडे लक्ष देत नाही. कारण नित्य आयला जवळ असते ना आपली आई, त्याच्याकडे लक्ष नाही देत. बघा, केव्हा तरी जर आपल्याला ठेच लागली, आमच्या तोंडातून शब्द काय निघतो, मम्मी म्हणतो आपण. आईला मम्मी म्हणून हाक मारत असलो तरी सुद्धा आपण आईला मम्मी म्हणत नाही. त्यावेळेला काय म्हणतो, आई. आणि तुम्हाला अनुभव आला असेल, नसेल तर घेऊन बघा. अशा तऱ्हेच्या वेदना झाल्यानंतर आई म्हटल्यानंतर त्या वेदनेची तीव्रता कमी होते. बरोबर आहे. आई म्हटल्यानंतर त्या वेदनेची तीव्रता कमी होते. किती सामर्थ्य आहे या मंत्रामध्ये. पण चांगलं नाही घ्यायचं. बरोबर की नाही. याच्यातला आणखी एक चमत्कार व्हावा, कधी लक्षात येत ना आपण बारीका बाहेर. बाकीच्या सगळ्या गोष्टी बोलताना जीभ, दात आणि टाळा याचा संबंध आहे. काही शब्द उच्चार, काही शब्द उच्चार येतात ना, ह्या 3 गोष्टींचा संबंध जर आला तरच आपल्या तोंडातून उच्चार होणार, अन्यथा होणार नाही. हा जो आहे ह्याला महामंत्र म्हणतात. त्याला कारण आई हा शब्द जो आहे हा महामंत्र आहे. ह्याला महामंत्र म्हणण्याचं कारणच आहे की हा शब्द उच्चारताना जीभ, टाळा, दात कशाचाही संबंध आहे. बघा, उच्चारून मानवताना ओठाला ओठ लागत नाही, जीभ त्या टाळ्याला लागत नाही, दाताला लागत नाही. आपोआप उच्चारला जाणारा हा मंत्र किती प्रभावी आहे आम्ही म्हणतो. फक्त ह्या एका मंत्राचा जप करा. पुंडलिकाने तेच केलं होतं. हा एका मंत्राचा जप करा, ब्रह्मांड तुमच्या समोर बाबा हे होईल, पालतं होईल. आई जवळ जी आहे ना, एकदम नित्य सहवासाची. तुला काय अक्कलच नाही अशी मुलं कितीतरी म्हणतात आईला, कितीतरी मुलं. आणि ही पदवी धारण केलेल्या बऱ्याच मंडळी इथे असते. आई हे दैवत आहे. आणि त्या दैवताचा जप हा आई हा शब्द मंत्र आहे. म्हणून याला महामंत्र म्हटलं. नसो मला त्या ह्याच्यामध्ये शिरायचं नाही. आज आपल्याला जो जप करायचा आहे तो 3 स्टेजमध्ये करायचा आहे. मी वाचेचे प्रकार सांगितले त्याच्यावर जरा येऊ. आपल्याला आज मंत्र जो म्हणायचा आहे तो ओम राम दत्तात्रेयाय नमः हा मंत्र म्हणायचा. या मंत्राचा जप करायचा. बरोबर आहे. मी तुमच्याकडून 5 वेळा हा मंत्र म्हणून घेणार आहे. आता म्हणायला फक्त 5 वेळा.
आणि 5 वेळा म्हणून झाला का थांबायचं. सगळ्यांनी म्हणायचं. तुम्हाला ज्या पद्धतीने जप करता त्या पद्धतीने जसं बसायचं असेल तसं बसा, नाही बसायचं असेल तर नको बसू, काही करा, फक्त 5 वेळा म्हणायचं. करूया सुरुवात. मी आता मगाशी 4 वाणी सांगितल्या, त्याच्यातल्या कुठल्या वाणीने जप केला? हा आता जो जप केला आपण तो कुठल्या वाणीने म्हटला? सगळ्या नाही काय वैखरी वाचेने जपतो, बरोबर आहे. आता आपण थोडंसं मगाशी आई ह्या महामंत्रावरती मी बोललो. आई हा शब्द जो आहे ना, तो शब्द उच्चारताना आपल्या कुठल्याही त्या तोंडातल्या इंद्रियांचा, जिभेचा, टाळ्याचा किंवा दातांचा स्पर्श आला, संबंध आला, म्हणून तो महामंत्र आला. मग संबंध कुठला कसला आला? शब्द तर उच्चारला, आणि शब्द उच्चारायचा म्हणजे ह्या 3 गोष्टींची आवश्यकता आहे. दात, जीभ आणि टाळा आणि ओठ आहे, 4 गोष्टींची आवश्यकता आहे. आई हा शब्द उच्चारताना का ह्या कसल्याच्या गोष्टीची आवश्यकता भासली नाही? भासते का? बघा एकदा म्हणून आई मनातल्या मनात नाही वाटते का? ह्या 4 गोष्टींपैकी कशाची आवश्यकता नाही. तरी सुद्धा आई हा शब्द आपल्या तोंडातून बाहेर येतो, कुठून येतो? हा शब्द येतो कुठून? हा शब्द निघतो तो आपल्या कंठातून निघतो, त्याला मध्यमा वाचा असं आपण म्हणतो. आणि मध्यमेतून निघालेला जो स्वर आहे, या नाव संचिता गुरव, त्या काही वेळेला कोकिळेच्या आवाजामध्ये गातात. जे आमच्या इकडे सुरेश वाडकर आहेत बघा, दिगंबरा दिगंबरा म्हणताना ना त्या सुबोलकर वडील आमच्या कंटाळतात त्यांच्या आलापोर, स्वतःला सुरेश वाडकर म्हणतात. हे त्यांचे जे आवाज आहे ते कुठून निघतात माहिती आहे? गायक म्हटल्यानंतर त्या गायकाचा आवाज चांगला असायला पाहिजे. त्याला आवाज चांगला असण्यासाठी एक शब्द वाटतो, कंठ. ह्याचा आवाज चांगला आहे म्हणजे ह्याचा कंठ चांगला आहे. आणि आई हा शब्द जो आहे तो कंठातून निघतो, आणि कंठातून निघालेला जो शब्द आहे त्याच्यामध्ये एक विशिष्ट प्रकारची पावर असते. म्हणून ठेच लागल्यानंतर आई उच्चारला की आपल्याला वेदनेतून जो थोडासा रिलीफ मिळतो. त्याचं कारण असं आहे की तो शब्द आपल्या कंठातून निघालेला आहे, आणि कंठातून निघाला म्हणून त्याचा परिणाम झालेला आहे. आम्ही आता जो मंत्र म्हटला तो तुम्हीच सगळ्यांनी सांगितलं. कशाने म्हटला? वैखरीने म्हटलं. पण हाच मंत्र जर आपण कंठातून म्हटलं तर काय होईल? बरोबर आहे. म्हणून आता 5 वेळा आपण कंठातून म्हणायचा. म्हणजे कसा? मन स्थिर करायचं. डोळे बिगळे काय कोणी ठेवायचे असेल ते ठेवा, जसं बसलेले असाल तसे बसा, ताडबीड बसण्याची आवश्यकता नाही. फक्त लक्ष एका ठिकाणी केंद्रित करायचं की आपल्या मुखातून ओम राम दत्तात्रयाय नमः हा स्वर जो आहे तो स्वर कंठातून निघतो, याची आपण काळजी घ्यायची. पेटी असते ना, हार्मोनियम, त्या हार्मोनियमची रचना कशी असते माहिती आहे? आई हा शब्द कसा निघतो? हार्मोनियमची रचना कशी असते? वरती काळ्या आणि सफेद अशा पट्ट्या लावलेल्या असतात, आणि त्या पट्ट्या अशा आपल्याला दाबायच्या असतात, आणि त्याच्यातून शब्द निघतात. सा रे ग म प ध नि सा, बरोबर आहे? अशा स्वर निघतात. पण ते स्वर आपला पेटीचा भाता जो आहे तो भाता बंद करून ठेवला, हे सगळे स्वर दाबले एक 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 आवाज निघेल.
म्हणून काय करायला पाहिजे, त्या पेटीने त्या भाता जो आहे तो भेटला भाता चालवायला पाहिजे आणि तो भाता ज्या वेळेला आतमध्ये हवा सोडेल आणि त्यावेळेला जर स्वर दाबला तर त्याच्यातली हवा जी आहे ती विशिष्ट पद्धतीने बाहेर येणे आपापला नाद निर्माण करेल. तसा हे आपलं पोट जे आहे हे पोट म्हणजे भाता आहे आणि ह्या भात्यातून आपण वरती हे करत असतो, स्वरयंत्राला चालना देत असतो, प्रेरणा देत असतो आणि त्याच्यातून हे शब्द निघत असतात. आई हा शब्द तसा निघतो. आता आम्ही या मंत्रामध्ये सुद्धा गंमत बघा कशी आहे. 2 अक्षर आहेत, दत्त, बरोबर आहे ना. द म्हणताना सुद्धा आणि क म्हणताना सुद्धा जीभ दाताला लावतोच लावतो, बरोबर आहे. आणि एक गोष्ट लक्षात ठेवायची, जीभ आणि दात यांचा संबंध जिथे येतो तो इतकासा पवित्र नाही आहे. आपल्याला आज खूप वेळ झाला म्हणून मी तो का पवित्र नाही ते सांगत नाही, त्याच्यात दृष्टांताने पटवून दिलं. म्हणून हा अतिशय पवित्र असलेला मंत्र केवळ आपण वैखरीने जर म्हटला म्हणजे दात आणि जिभेच्या आधाराने जर म्हटला तर तो आपला प्रभाव दाखवत हे लक्षात ठेवायचं. म्हणून तो सुद्धा जप आहे तो आपल्या कंठातून निघायला पाहिजे. वापर होणार जिभेचा आणि दातांचा, पण आपला हा आवाज खूप कंठातून निघतोय, कंठातून काढण्याचा आपण प्रयत्न करतोय असं म्हणून असं ठरव तो आवाज काढायचा. गायक ज्या वेळेला गाणं म्हणतो ना त्यावेळेला एखादं गाणं जर रंगलं, ही एक बाई गाणं म्हणते आई भवानी तुझ्या कृपेने आणि त्याच्यामध्ये मध्येच एकदा ओरडते, आता मी ओरडल्याबरोबर तुम्ही हसलात, पण ही ज्या वेळेला ओरडते ना त्यावेळेला तो हृदयाला स्पर्श करून देतो, कारण तो आवाज तिच्या कंठातून निघालेला आहे. तर कंठातून आवाज ज्या वेळेला आम्ही काढू त्यावेळेला तो आवाज ज्याच्यासाठी काढलाय तिथपर्यंत नक्की पोहोचला. म्हणून ओम द्राम दत्तात्रयाय नमः हा आवाज जो आहे तो आता आपण कंठातून काढायचा आहे. आवाज स्पष्ट निघावा म्हणून दाताचा आणि जिभेचा आधार घ्यायचा. 5 वेळा मगाशी अर्धा काढायचा. म्हणा मगाशी गेलेला जप आणि आता गेलेला जप त्याला काय वाटलं आपल्याला? मगाशी खूप मोठाही होत होता आणि आता एकदम सायलेंटली शांततेने झालं. इकडे दोन सगळे हे आहेत त्या बरोबर काय वाटलं? मग सांगा. तर तुम्हाला सगळ्यांना लक्षात आहे ही अनुभूती आली. मगाशी जो जप केला पहिला आणि आता केला याच्यामध्ये फरक आहे. आता जो जप केला तो आईला ज्या आत्मीयतेने आपण हाक मारतो त्या त्याच्यातली थोडीशी आत्मीयता, पूर्ण आहे थोडीशी आत्मीयता आपल्याकडे आली आणि त्या आत्मीयतेने आपण दत्ताला हाक मारतो. मला सांगा दत्त इथून आता नाम जाऊ शकतो? आता आपल्या सगळ्यांच्या मनामध्ये वेळ झाला म्हणून मी जरा खूप आटोप घेतलेला तर हा विषय आम्ही मला खूप वाढवायचा होता. आता आणखी एक विचार सगळ्यांच्या मनामध्ये आला असेल, कारण इथे बसलेली माणसं जी आहेत ती वेगवेगळ्या पंथाची, वेगवेगळ्या ह्याची देवांचे उपासक, वेगवेगळ्या पद्धतीने साधना करणारे लोक आहेत. त्यांच्या विशेषतः हा प्रश्न मनामध्ये येतो की हा ओम राम दत्तात्रयान्मा मंत्र हाच का मानायचा, बाकीचे का नाही? दत्तांचाच का येतोय ना हा विषय? आणखी त्या दत्तांबद्दल आमचे गैरसमज पण बरेच आहेत. ते 16 ओळं पाळायला पाहिजे, यम करायला पाहिजे, तेम करायला पाहिजे, सगळ्या त्या गोष्टी.
आणि ह्या आमच्या गैरसमजुतीतून आपण तयार केलेले आहेत. माझ्याबरोबर केव्हा तरी तुम्ही चला औरंगाबादला शुलीभंजन नावाचं एक हे दत्तप्रभूंचं ठिकाण आहे, ज्या ठिकाणी एकनाथ महाराजांना दत्तप्रभूंनी अनुग्रह दिला असं हे ठिकाण. तिथे एकनाथ महाराजांना सांगितलं होतं, समोर एक हे झालेली व्यालेली कुत्री होती, त्या कुत्रीचं दूध काढून आणून सांगितलं होतं. ते कमंडलू असते ना हातात त्याच्यातून, आणि त्या कुत्रीचं दूध पिळून तिथून त्याने काढून आणून दिलं. त्याच्यामध्ये भाकरी भिजवली आणि ती भाकरी एकनाथ महाराजांचे गुरु जनार्दन स्वामी, त्या जनार्दन स्वामींनी दत्तप्रभूंनी एकत्र बसून घातली. आणि दत्तप्रभूंच्या बद्दल असे हे दत्तप्रभू, यांच्याबद्दल आमच्या मनामध्ये गैरसमज काय काय आहे. आपली त्याचे पाळणूक खूप कडक आहे, नियम आहे, तेव आहे. त्यांनी आपल्या चरित्रातून आपल्या कथेतून दाखवलेलं आहे तरी सुद्धा येत. आणि अशा दत्तांची उपासना करायची हा त्यांचा हा मंत्र त्यांचा तोच का म्हणायचा असा विषय, अशी शंका आपल्या सर्वांच्या मनात येणं अगदी स्वाभाविक, अगदी स्वाभाविक. तर त्याचं कारण सांगतो आणि आपल्याला आजची जपसाधना जी आहे त्या साधनाला आपण सुरुवात करूया. काय आहे, काही देवता आहे, त्याच्यामध्ये दत्त ही एक देवता आहे. या देवतेला स्मर्तृगामी देवता असं म्हटलेलं आहे. काय म्हटलंय म्हणजे काय, स्मरण करताच समोर येऊन उभं राहणारी जी देवता त्याला म्हणतात दत्त. म्हणून आपल्या इकडे केव्हा तरी म्हणतात, अरे सकाळपासून तुझीच आठवण काढत होतो आणि आता तू दत्त म्हणून येऊन उभा राहिलास. असं नाही म्हणून सकाळपासून तुझीच आठवण काढत होतो आणि आता गणपती म्हणून येऊन उभा राहिलास असं म्हणतो आपण कधी नाही. दत्त म्हणून उभा राहिला असं म्हणतो, कारण गणपतीला यायला जरा वेळ लागेल, हे सांभाळत केव्हा आहे ना. प्रभू तसे नाही, प्रभूंचं नाव घ्या त्यांचं नाव घ्या, ते नाव घेतल्याबरोबर लगेच तिथे हजर होतात, लगेच हजर होतात. म्हणून आपल्या शिवगिरी परिवाराचे जे साधक आहेत, हे साधक दुपारी 12 वाजता केवढाही मोठा प्रसंग येऊ दे, दत्त हा शब्द तोंडातून उच्चारत नाहीत 12 ते 12:30 या वेळेला. कारण काय माहितीये, दत्तांचा दिनक्रम जो आहे त्या दिनक्रमामध्ये एक क्रम असा आहे की ते दुपारी 12 वाजता कोल्हापूरला भिक्षेला जातात आणि तिथे भिक्षा मागून त्या ह्याच्यावरती ती भिक्षा मिळाली असेल त्याच्यावर आपलं उदरभरण करतात. भिक्षांना ते काहीही घेत नाही, दिवसातून फक्त एकदा जेवतात, एकदाच प्रसाद भक्षण करतात भिक्षा, आणि ते कोल्हापूरला भिक्षेला जातात. आता मला समजा ते कोल्हापूरला भिक्षेला गेलेले आहेत, हे कुठल्या शास्त्रात लिहिलेलं ना, हा माझ्या साधकांचा भोळा भाव. कोल्हापूरला ते भिक्षेला गेलेले आहेत आणि त्याच वेळेला आमच्या तोंडातून शब्द निघाला दत्त म्हणून. दत्तांची भेट आहे, खासियत काय आहे, स्मरण करतात समोर उभे राहणे. ते भिक्षेला गेलेले आहेत आणि ओम भवती भिक्षाम देही असा शब्द उच्चारता आपण जर दत्त म्हटलं तर ती भिक्षा सोडणार नाही, ते आपल्याकडे येणार, कारण आपलं ब्रीद आहे ते सांभाळणार आणि आपल्यामुळे त्याला उकार लागणार की नाही. म्हणून शिवगिरी परिवाराचे साधक शास्त्रात वेदात नसलेला हा नियम कसोशीने पाळतात. दुपारी 12 ते 12:30 ह्या वेळात दत्तांचं नाव घेत नाही. येतं काय, आपण या नियम आपल्या आयुष्यात पाहायला. इतकी ही देवता हे मायाळू आहे, कृपाळू आहे, आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे गुरु घालीची देवता, गुरुपीठाची देवता आहे. आम्ही त्यांच्या नावाने जर त्यांना हाक मारली, तर ते आपल्या हाकेला ओ द्यायला येणार की नाही. आता मला सांगा, दुसऱ्या मंत्रांची साधना करायची की या मंत्रांची साधना करायची, सांगा जरा. करायची ना. मग आता ह्या मंत्राची जर त्यांची साधना करायची झाली तर ते ओम ग्राम हे कशाला म्हणायला पाहिजे. दत्त 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 म्हटलं तर काय झालं, काय झालं दत्त म्हणायला चालेल, काय तुला संशय नाही. पण ओम ग्राम दत्तात्रय म्हटल्यानंतर काय होतं ते सांगतो.
असेच पावसाळ्याचे दिवस होते. झाले त्याला जवळजवळ 10-12 वर्ष होऊन गेली. माझ्या आयुष्यात घडलेला हा प्रसंग आहे. काय झालं की माझ्या आईच्या डोळ्यात काचबिंदू झाला आणि काचबिंदू झाल्यानंतर डोळ्याचं बुळबुळ आहे ते असं फुगते, सुजते आणि आतमध्ये पाणी होते. असा पाऊस होता, भरमसाठ पाऊस पडत होता, वाहतुकी सगळ्या बंद झालेल्या आणि रात्री साधारण 10-10:30च्या दरम्यान एका डोळा दुखायला लागला. 12-12:30 वाजेपर्यंत डोळा असा सुजला. आता ह्या वेळेला डॉक्टर कोण मिळणार? डॉक्टर कोणच नव्हता अवेलेबल. कसा तरी का हे काढला, वेळ काढली. सकाळी 4 वाजता मी माझ्या एका मित्राला फोन केला आणि विचारलं की म्हटलं जवळपास इथे कोण डॉक्टर आहे काही? त्याने सांगितलं अमुक ठिकाणी एक डॉक्टर आहे. आणि आम्ही सकाळी 4 वाजता तिथे गेलो. पाणी एवढं साचलेलं. ह्या पाण्यातून त्या डॉक्टराचा जो हे होती बिल्डिंग होती त्या बिल्डिंगपर्यंत तिथे पोहोचलो. तो कुठल्या खोलीत राहतो आम्हाला माहिती नाही. 4 वाजलेले होते, काळोख होता. आता डॉक्टर शोधायचा कसा? नाव माहिती होतं कदम, म्हणून त्या बिल्डिंगच्या खाली उभे राहिलो आम्ही. आणि खाली उभे राहिलो जोरात ओरडत होतो, ओ कदम, ओ कदम, ओ कदम. शेवटी मी आयडिया केली. अशा वेळेला डोकं चालतं माणसाला. डनलॉपचे टायर लावले तर जास्तच चालते. मी खालून आवाज काय केला माहितीये? डॉक्टर कदम, एक हाक मारली. एका ह्याच्यातली खोलीतली खिडकीला लाईट लागली, खिडकी उघडली आणि माणूस खाली डोकावून बघायला लागला. त्याला बघितलं आणि ताबडतोब धावत मी वरती गेलो. अंदाजाने त्या दरवाजा जाऊन ठोकला आणि त्याला विचारलं तुमचं नाव डॉक्टर कदम आहे का? तुझं नाव आहे. मग माझी समस्या सांगितली, त्याने घेऊन आली. पहिल्यांदा कदम कदम ह्या नावाने मी ओरडत होतो, त्याने जबाब नाही दिला. पण ज्या वेळेला मी असं ओरडलो, ओ डॉक्टर कदम, त्यावेळेला त्या कदमांच्या हृदयातला डॉक्टर जागा झाला आणि त्या डॉक्टरने म्हणून विशेष नामाने ज्या वेळेला आम्ही एखाद्या व्यक्तीला हाक मारतो त्यावेळेला त्याच्याकडून आपल्याला जो प्रतिसाद मिळतो ना तो वर्णनातीत आहे. मी पहिल्यांदा रेल्वेला हाजीकासन काळीमध्ये राहिलो. तिथे जवळजवळ 7 की 8 बाळा नावाची माणसं होती. 8 जण होते बा. सगळ्यांची नावं बाळा आणि बाळा म्हटल्याशिवाय त्याला जबाब द्यायचे नाही. आता बाळा म्हटल्यानंतर कुठल्या बाळाने हो म्हणायचा? म्हणजे काळीतली माळ ही मुलं सगळी हुशार, त्याच्यातला एक हुशारा. त्या 8 बाळाला वेगवेगळी नावं ठेवली होती. एकाचं नाव लेमड्या बाळा, दुसऱ्याचं नाव शेमड्या बाळा. आणि ह्या नावाने हात मारली तरच मजा येते. हे विशेषत आहे. तसं प्रत्येक देवतेच्या वेगवेगळी सोय आहे, उपनाम आहे किंवा त्यांची बीज आहे. ते बीज त्याच्यामध्ये नामामध्ये घालून ज्यावेळेला ते नाम विचारतो आम्ही त्यावेळेला त्याला मंत्ररूप धारण होते ते नाम त्या देवतेपर्यंत. तर या दत्त ह्या नामाचं द्राम हे बीज आहे. म्हणून ओम द्राम दत्तात्रयाय नमः म्हणून ज्या वेळेला त्यांना आम्ही हाक मारणार त्यावेळेला ते ओ देणार 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 म्हणजे देणारच. म्हणून आपल्याला ओम द्राम दत्तात्रयाय नमः या मंत्राचा बरोबर. आता जप करताना पहिल्या स्टेजमध्ये पहिल्या याच्यामध्ये मी सांगितलं त्याप्रमाणे आपल्या कंठाचा वापर करायचा. प्रीती तर मी आपल्याला सगळ्यांना सांगितलं आतापर्यंत शिवगिरी परिवारातले साधक सुद्धा रोज साधना करतात. ओम राम दत्तात्रय रोज करतात, पण ती वैखरीने करताय. आज आपल्याला मध्यमेपासून हा जप करायचा आहे. आता किती जप करायचा आहे ते बसलेत मंडळी ते आपल्याकडून जप करून घेतील. तितक्या माळा जप करायचा. आज आपल्याला एकूण 1 लाख जप करायचा आहे. असा 1 कोटी जप पूर्ण झाल्यानंतर आपण त्याचा 1 हवन सुद्धा करणार आहोत. आणि त्या हवनामध्ये हा सगळा कार्यक्रम जो आहे तो एका मोठ्या महान विभूतीच्या प्रयत्नाने सिद्ध झालेला आहे. त्या विभूतीचं नाव आहे भरत पांचाळ. अतिशय महान विभूती. त्यांच्या कृपेने आपण आज इथे एकत्र आलो आणि त्यांच्याच कृपाछत्राखाली आपण हा हवनाचा सुद्धा कार्यक्रम करणार आहोत. त्या हवनाच्या कार्यक्रमामध्ये असं आपण ठरवलं होतं की ह्याच्यातले जे जास्त जप करणारे जे असतील माणसं असतील किंवा जास्त जप करून घेणारे जे लोक असतील ते
मेन यजमान ठरणार आहे. आतापर्यंत 1,00,000 जपाची जपसंख्या दुसऱ्या कुठल्या साधकाने ओलांडली नाही. आज भरत पांचाळ ओलांडणार आहेत. म्हणजे आजपर्यंत तो जो जप हे होईल, यज्ञ होईल, याग होईल, 1 कोटी जपाचा दशांश हवन होईल, त्याचे मेन यजमान हे भरत पांचाळ असणार आहे. आपल्यापैकी कोणाला जर वाटलं की मी 2 लाख करणार आहे, असं काय करणार आहे? शास्त्र नाही एकाच बैठकीत करायला पाहिजे, 4 बैठका याने करा. पण दुसऱ्याने जर 2 लाख केला तर भरत पांचाळचा नंबर घ्या, नंबर 2 लाख. म्हणून ज्याला कोणाला शक्य असेल त्याने ते करायला हरकत नाही. तर आज आपण 1 लाख जप करणार आहोत आणि तो 3 सत्रामध्ये करणार आहोत. त्या पहिल्या सत्रामध्ये पहिल्या सत्रातला जो जप आहे हा जप कंठातून करणार, म्हणजे मध्यमेतून करणार. आवाज, आपलं लक्ष, आपला जप कंठातून निघतोय की नाही ह्याच्याकडेच असलं पाहिजे, दुसरीकडे कुठे जाता करणार. आणि कंठातून निघालेला जो जप आहे तो आज कारणी लागला आणि कंठातून जो निघाला नाही तो फुकट गेला असं म्हणतात. 1 लाख. दुसरी गोष्ट, जप करताना माझ्या पाठीमागे प्रभूंची प्रतिमा लावलेली, आज त्याच्यामध्ये प्राणप्रतिष्ठा सुद्धा झालेली आहे. जप करताना आपली नजर उघड्या डोळ्याने, काही लोक डोळे बंद करून हे करतात, देवाच्या बऱ्याच वेळाला बघितलं, देवळात गेले ना समोर देव बघितला काय हे पहिले डोळे बंद करतात. सांगतो नको तुझं तोंड बघायला मला काय कळतच नाही यातलं. अरे मंदिरात दर्शनाला जायचं आणि डोळे बंद करायचे, मग त्या जाता का त्या ते घरात माझा ना डोळे बंद करू काय. कित्येक लोक बघितले, शिर्डीला सुद्धा मी गेलो होतो, लाईनीत उभे राहतात, दर्शनाला बाबांच्या जवळ जातात, जवळ गेले नमस्कार करताना पहिले डोळे बंद करतात. ते दोघा दाखवू नका मला, आपण तसं नाही करायचं. दत्तप्रभूंची प्रतिमा आपल्या समोर लावलेली आणि त्या प्रतिमेकडे बघून कृपा म्हणून कोणीही प्रार्थना करू नका. डोळ्यांची उघडझाप करून आणि त्या प्रतिमेकडे बघून आपले आयोजक आणि संयोजक ज्या जितक्या माळा जप करून घेतील तेवढा वेळ जप करायचा. त्याच्यानंतर आपली भोजनाची वेळ होईल, जेवायला जायचं. मधला वेळ थोडासा विश्रांतीसाठी असणार आहे. ती विश्रांती अशासाठी दिली आहे की आपण कुठून आलो, कोण आहोत, काय आहोत, कोणालाच काय माहिती नाही. सगळ्या लोकांना सगळेजण आपण ओळखत नाही. ह्या मधल्या विश्रांतीच्या काळामध्ये, जेवणाच्या काळामध्ये एकमेकाला धक्की मारून तुझं नाव काय म्हणून विचारून ओळख करून घ्यायची. आपली एकमेकांबरोबर ओळख व्हायला पाहिजे. आपली जर ओळख एकमेकांबरोबर झाली तर भगवंताची बरोबर. म्हणून सर्वांनी एकमेकांची परिचय करून घ्यायचा, एकमेकांची सुखदुःख वाटून घ्यायची, एकमेकांची सुखदुःख वाटून सांगायची, बरोबर आहे. तर अशा तऱ्हेने आता हे साधक सांगतील एवढ्या माळा जप आता आपण करणार आणि त्याच्यानंतर जेवायला जाणार. कसा करायचा जप? कंठातून निघाला पाहिजे. लक्ष म्हणजे डोळे उघडे ठेवून, कोणीही डोळे बंद करायचे नाही. डोळे उघडे बंदही करायचे मी सांगेन. डोळे उघडे ठेवून आणि दत्तांच्या प्रतिमेकडे बघून हा जप करायचा आहे. शेवटच्या टोकापर्यंत सगळ्यांना दत्तांची प्रतिमा दिसते ना, सगळ्यांना दिसते ना, तर त्यांच्याकडे बघून सगळ्यांनी जप करायचा आहे. आता जप करताना कंठातून करायचा आहे, आवाज देऊन करायचा आहे, आवाज देऊन करायचा आहे. हे त्याप्रमाणे सांगतील त्याप्रमाणे करायचं. कोणाला एकीकडे किंवा दुसरीकडे जायचं असेल तर 2 मिनिटं थांबतोय फक्त, पटकन जाऊन यायचं.